हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पायनॅपल शिरा। साहित्य आहे 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी अननसाचे तुकडे आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स। खायचा कलर केसर रंग किंवा लाल पिवळा रंग घेऊ शकता आणि केसर। सो फ्रेंड्स, चला सुरू करूया आपण पायनॅपल शिरा बनवायला। त्यासाठी आपण 1 पळी तूप घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स फ्राय करून घ्यायचे, गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। गोल्डन ब्राउन कलर आल्यावरती आपण फ्राय काढून घ्यायचा आहे। त्याच तुपामध्ये आपण रवा भाजून घ्यायचा आहे। रवा छान खरपूस भाजायचा आहे, पांढरा ठेवायचा नाहीये। जितका रवा भाजून घेणार तितका छान फुलतो आणि लवकर शिजतो। रवा काढून घेतल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता अननस कॅरमलाइज करून घ्यायचं आहे। पण जे साखरेचं माप घेतलं होतं त्यातलीच थोडीशी साखर टाकायची आहे अननस कॅरमलाइज करायला। साखर विरघळेपर्यंत आपण परतून घ्यायचं। आता अननस 2 ते 3 मिनिटं आपण झाकून ठेवूया, म्हणजे ते जरासं सॉफ्ट होऊन जाईल। अननस आपलं आता नरम झालेलं आहे शिजून। आता आपण जे रव्याचं साखरेचं माप घेतलं सेम तेवढंच पाणी घ्यायचं आहे। पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपण कलर मिक्स करायचा आहे। छान उकळून द्यायचं आहे। आता तो बघा किती छान कलर आलाय। पाणी आता गरम झालंय, आपण भाजलेला रवा घालून घेऊया। छान आपण मिक्स करायचं आहे आणि आपण झाकण देऊन 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। गरज वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता। चला, तर आपला रवा शिजला आहे। आता आपण त्याच्यामध्ये साखर ऍड करून घेऊया। साखर विरघळल्यानंतर किती छान टेक्स्चर आलंय। आपण याच्यामध्ये आता ड्रायफ्रुट्स ऍड करून घेऊया आणि केसर ऍड करून घेऊया।